पोलीस भरती प्रशिक्षण, आर्मी भरती प्रशिक्षण, MPSC प्रशिक्षण. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली असाल तर पहा बार्टी मार्फत, त्याचबरोबर RT मार्फत, त्याचबरोबर सारथी मार्फत, त्याचबरोबर महाज्योती मार्फत, त्याचबरोबर तर्टी मार्फत, तर या संस्थामार्फत जे या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला महिन्याला 10,000 रुपये आपल्याला भेटणार आहे, म्हणजे 72,000 रुपये टोटल आपल्याला स्कॉलरशिप भेटणार आहे आणि 12,000 रुपये आपल्याला पुस्तका वगैरेसाठी भेटणार आहे. तर आपल्याला टोटल 72,000 रुपये यामध्ये स्कॉलरशिप भेटणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या स्कीममध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तर बार्टीमध्ये SC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तर्टीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. सारथीमध्ये आपल्याला कुणबी असाल, मराठा असेल, ठीक आहे, SC BC असाल, त्याचबरोबर महाज्योतीमध्ये OBC वगैरे झालं, ठीक आहे. त्याचबरोबर RTमध्ये अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्रसुद्धा याला म्हटलं जाते, संस्थासुद्धा म्हटलं जाते. तर यामध्ये मातंग समाजाचे मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. तर याबद्दल निवड प्रक्रियासुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि फॉर्म वगैरे कसे भरायचे हे सुद्धा आपण पुढे बोलणार आहे. तर बघू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, TRT, सारथी, महाज्योती व RT या संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत तर सामायिक प्रवेश परीक्षा, कॉमन एंट्रन्स शकता तुम्ही ही संपूर्ण माहिती आहे. बघू शकता तुम्ही संपूर्ण जाहिरात. उमेदवारांनी कोणत्या योजनेच्या लाभासाठी सादर करावयाच्या अर्जाबाबतच्या सूचना. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सूचना पूर्ण वाचून अर्ज सादर करावा. ॲप्लिकेशन फॉर्म बाबतच्या सर्व सूचना पूर्ण न वाचता अर्ज सादर केला आणि त्यात काही अडचणी त्रुटी उद्भवल्यास उमेदवारास पुन्हा अर्ज सादर करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यानंतर एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. उमेदवारास एकापेक्षा अधिक योजनेकरिता अर्ज करायच्या असल्यास रजिस्ट्रेशन अंती उमेदवारास प्राप्त झालेल्या लॉगिन ID व पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावर अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनाकरिता अर्ज भरता येईल. तथापि याकरिता उमेदवाराने योजनानिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता, वय व अर्जात नमूद केल्यानुसार इतर पात्रता व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. त्यानंतर सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र डोमिशियल असणे अनिवार्य आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, TRT व RT संस्थामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा अर्ज करते वेळेस उमेदवारांकडे जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. TRT करिता ऑनलाईन अर्ज करताना अनुसूचित तुम्ही बघू शकता कागदपत्र आपल्याला कोणकोणते लागणार आहे. तर यामध्ये दिलेले आहे सर्व कॅटेगरीसाठी, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर उमेदवार अर्जात नोंदवलेल्या व्यतिरिक्त कोणतेही परीक्षा केंद्र, जिल्हा, एक्झाम सिटी रद्द करण्याचा आणि किंवा इतर काही केंद्रे जोडण्याचा अधिकार तसेच अपरिहार्य परिस्थितीत उमेदवाराला उपलब्ध क्षमता व रिक्त जागांनुसार कोणतेही परीक्षा केंद्र वाटप करण्याचा अधिकार बार्टी, पुणे यांनी राखून ठेवला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अर्ज भरताना त्याचा युजर ID व मिळालेला पासवर्ड हे तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. आणि स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चाळणी परीक्षाबाबतचे CET वेळापत्रक बार्टी, पुणे https barti-maharashtra.government या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळ भेट देणे अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर संपूर्ण जाहिरात आहे ही. आणि आपल्याला जे कागदपत्र जे लागणार आहे तर जात, कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र स्कॅन, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, पदवी, त्याचबरोबर पदवी असेल तर पदवी, त्याचबरोबर आपल्याला रहिवासी दाखला न्यावा लागणार आहे, आधार कार्ड न्यावं लागणार आहे, बँकेचं खातं न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयातील आपल्याला उत्पन्नात दाखला लागणार आहे. दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेला दिव्यांगत्वाचा दाखला स्कॅन प्रत आणि त्याचबरोबर अनाथ असल्यास तुम्ही वाचू शकता हे, ठीक आहे. तर यामध्ये कोणकोणते या ठिकाणी योजना आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर दिल्ली येथील कोचिंग संस्थांमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे 11 महिन्यासाठी आहे. मोफत प्रशिक्षण आहे आणि विद्यावेतन 13,000 रुपये प्रति महिना आपल्याला भेटणार आहे. अनुषंगिक लाभ 18,000 प्रति विद्यार्थी भेटणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र येथे UPSC नागरी सेवा परीक्षा
प्रशिक्षण कार्यक्रम 11 महिन्यासाठी आहे, तर यामध्ये 13,000 रुपये विद्यावेतन प्रति महिना आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 11 महिने, तर मोफत प्रशिक्षण आहे, विद्यावेतन 10,000 रुपये महिना भेटणार, आनुषंगिक लाभ 12,000 प्रति विद्यार्थी भेटणार एक वेळेस. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रिका गट ब व गट क सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 6 महिने, तर 10,000 रुपये प्रत्येक महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हा 6 महिन्याचा आहे, मोफत प्रशिक्षण आहे, विद्यावेतन 10,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे, आनुषंगिक लाभ 12,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटणार आहे. तर यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये आपलं सर्वात अगोदर फॉर्म भरावा लागणार आहे स्टार्टिंगला, आणि फॉर्म भरल्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर घेतला जाणार आहे. 50 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे, करंट अफेअर्सचे प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी, गणिताचे आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सेम पोलीस भरतीसारखा पेपर असणार आहे हा 50 मार्काचा, आणि त्याच्यावरच मेरिट या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. तर आता आपण फॉर्मचा जर आपण विचार केला तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, तर अजूनही या ठिकाणी फॉर्म भरणे चालू झाली नाही आहे, पण लवकरच आपल्याला या ठिकाणी फॉर्म चालू पाहायला भेटणार आहे. आणि आपल्याला फॉर्म जे मोबाईलमधूनच फॉर्म भरता येणार आहे. एक लक्षात ठेवा. तर तुम्ही बघू शकता उमेदवारास आवेदनपत्र भरताना ॲप्लिकेशन फॉर्म व कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ईमेल आयडीवर संपर्क साधावा. तसेच उपरोक्त सर्व काळजीपूर्वक सूचना वाचून व्यवस्थितरित्या खात्री करून सदर योजनेचा अर्ज भरावा. तर तुम्ही खाली या ठिकाणी बघू शकता, काही जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही इकडे कॉल वगैरे सुद्धा किंवा ईमेल आयडीवर सुद्धा आपण त्यांच्यासोबत बोलू शकता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण बार्टी, त्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे TRTI, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था नागपूर महाज्योती, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्व नंबर या ठिकाणी त्यांचे दिलेले आहे. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये फॉर्म भरणे चालू होणार आहे, तर लवकरच आपल्याला फॉर्म भरणे चालू या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर वेळोवेळी आपल्याला या वेबसाईटवर या ठिकाणी भेट द्यायची आहे, वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथं वाचू शकता, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चाळणी परीक्षाबाबतचे CET वेळापत्रक बार्टी पुणेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट देणे अनिवार्य आहे. एकापेक्षा जास्त योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यास प्रसिद्ध वेळापत्रकानुसार ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर विहित वेळेस उपस्थित राहण्याची सर्व जबाबदारी उमेदवारांची राहील. याबाबत कोणत्याही प्रकारे परीक्षा केंद्र व परीक्षेच्या निर्धारित वेळेत बदल करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर सदर सामायिक प्रवेश परीक्षासाठी CET उमेदवारांची कोणतीही मूळ कागदपत्र न तपासता सदर चाळणी परीक्षेत बसण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जर हे संपूर्ण या ठिकाणी जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या. त्यावर हे संपूर्ण दिलेलं आहे, तर तुम्ही वाचू शकता आरामामध्ये.